पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरीच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळी दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्युलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देवचा पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याजवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. आमेन. मंडळींनी खाली बसावे. यावेळेस पवित्र शास्त्रामधून काही वचनं आपण घेणार आहोत आणि आजची जे शास्त्रपाठ आहे स्तोत्रसंहिता 123 आपण आळेपाळीने वाचणार आहोत आणि आपल्यासाठी ब्रदर मोरेस वाचतील. 139 स्तोत्रसंहिता 139. आपण जुन्या करारातून स्तोत्रसंहिता 139 हे आपण आळीपाळीने वाचूयात. पान क्रमांक 760. देव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहे. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेकडे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंतरुण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेच पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो, तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. गर्भवात पिंडून असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद केले करून ठेवले. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्यांची संख्या किती मोठी आहे. बाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील, मला जाग येते तेव्हा तुझ्या जवळच असतो. हे देवा, तू दुर्जनास ठार मारून टाक. अहो रक्तपात करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. ते तुझ्या विरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणाऱ्यांचा मी वीट का येऊ नये? मला वीट का येऊ नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो, मी त्यांना आपले शत्रू मानतो. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालवा. आमेन. हालेलुया. वाचलेलं वाचलं परमेश्वर आशीर्वादित कर. यावेळेस अजून एक वचन जुना करारामधून नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 13 ते 26 आपल्यासाठी सुवर्ण सिस्टर वाचतील. नीतिसूत्र 3रा अध्याय 13 ते 26. नीतिसूत्रे
याचा 3रा अध्याय 13 ते 26 वचने. आज्ञांकीनपणाचा आदेश. ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करीतो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुपयाच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत. त्याचे मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवन वृक्षरूप आहे. जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य होय. परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले. त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले व आकाश दहीवर वर्षते. माझ्या मुला, मी तुझ्या डोळ्याआड होऊ देऊ नको. तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव, म्हणजे मी तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील. तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही. तू निस्तेवेळी भिणार नाहीस. तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल. तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको. दुष्टाची धाड आली तरी भिवू नको, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल. तो तुझा पाय गुंतू देणार नाही. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करू. आमेन. यावेळेस नवीन करारामधून प्रेषितांची कृत्ये याच्या 27वा अध्याय 13 ते 29 वचन आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. 39. नव्या करारातून प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय 13 ते 29 वचने आपण ऐकूया. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने त्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर यरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि आपण सुरती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांस भय वाटले, म्हणून त्यांनी शीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारही दिसले नाही आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ हो, खरेच तुम्ही माझ्या ऐकावयाचे होते, त्रेताहून निघावयाचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला, भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले होते ते सर्व देवाने तुला दिले आहेत. म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळविले तसेच घडेल. तथापि आपल्या एका बेटावर पडावे लागेल. नंतर 14व्या रात्रीस अद्रिया समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांनी अनुमान केले की आपण कोणत्या तरी प्रदेशाजवळ येत आहोत. मग त्यांनी बुडीत टाकले, तेव्हा 20 वावे पाणी भरले. थोडेसे पुढे जाऊन पुन्हा बुडीत टाकले, तेव्हा 15 वावे भरले. तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वारामावरून 4 नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले. आमेन. हालेलुया. वाचली वचन परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस आपण सर्वजण उठून उभा राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजचे शुभवर्तमान योहान कृत शुभवर्तमान या 6वा अध्याय 25 ते 35 आपल्यासाठी पाळसाहेब वाचतील. शुभ
शुभवर्तमानाचं वाचन यावेळी आपण करत आहोत. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि यातील 25व्या ओबीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. येशू जीवनाची भाकर आहे. मग समुद्राच्या पलीकडे तो त्यांना आढळल्यावर ते त्याला म्हणाले, रब्बी, येथे केव्हा आलास? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही चमत्कार पाहिले यामुळे तुम्ही माझा शोध करता असे नाही, तर तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झाला यामुळे शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सर्व काळच्या जीवनासाठी टिकणारे अन्न जे मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल त्यासाठी श्रम करा, कारण बाप जो देव ह्याने त्याच्यावर शिक्का केला आहे. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आम्ही करावी म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. मग ते त्याला म्हणाले, आम्ही जे पाहून तुझ्यावर विश्वास ठेवावा असे काय चिन्ह तू करून दाखवतोस? तू काय काम करतोस? आमच्या पूर्वजांनी रानामध्ये मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्यांना आकाशातून भाकर खायला दिली. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला आकाशातून येणारी भाकर दिली नाही, पण माझा बाप आकाशातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी आकाशातून खाली येते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. यावरून ते त्याला म्हणाले, हे प्रभू, ती भाकर सर्व काळ आम्हाला दे. येशूने त्यांना म्हटले, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही तान्हेला होणार नाही. येशूने त्यांना म्हटले, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही, व जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही तान्हेला होणार नाही. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. यरूशलेमेमध्ये आलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की राजा दाविदानं त्या कोशाकरता डेरा उभारलेला आहे खरा, परंतु त्याला परमेश्वरानं मंदिर बांधण्याकरता नकार दिलेला आहे. आणि तो मग संपूर्ण तयारी करून देतो आपल्या मुलाला शलमुनाला. ते मंदिर बांधण्याकरता सर्व प्रकारची तयारी करून देतो. आणि मी शेवटी प्रश्न विचारला होता आपल्याला की ज्याप्रमाणे राजा दाविदानं त्याच्या मृत्यूपूर्वी मंदिर बांधण्याकरता तयारी करून दिली होती, कारण वचन आम्हाला सांगत आहे की दाविदानं त्याच्या मरणापूर्वी आपल्या मुलाकरता शलमोनाकरता या मंदिराची सर्व तयारी पूर्ण करून दिलेली आहे. आम्ही आमच्या मरणापूर्वी काय तयारी केली? हा प्रश्न आपण घरी गेल्यानंतर विचारला का स्वतःला? या आठवड्यामध्ये आम्ही काय तयारी केलेली आहे? आम्हाला जर उद्या मरण आलं तर त्यापूर्वी आमच्या अंतःकरणाची तयारी आम्ही केलेली आहे का? आमचं अंतःकरण तयार आहे का त्या परमेश्वराला भेटण्याकरता? आम्हाला आज जरी मरण आलं, आज जरी आम्हाला मृत्यू आला तरी हरकत नाही, परमेश्वरा मी तयार आहे तुझ्या भेटी करता. ही तयारी आमच्या अंतःकरणाची झालेली आहे का? का अजूनही आम्ही या जगाच्या वातावरणामध्येच वाढत आहोत आणि वाहत जात आहोत? आम्हाला हा विचार करायची गरज आहे प्रिय. आणि आम्ही पवित्र मंदिरामध्ये येणं, चर्चला येणं नाही. लक्षात घ्या, मी पहिल्याच वेळेस सांगितलं होतं, चर्चला येणं हे वेगळं आणि पवित्र मंदिरामध्ये येणं हे वेगळं. आम्ही कशासाठी येतो? आम्ही चर्चला येतो की चर्चमध्ये येतो? हा विचार आम्हाला करायचा आहे. आज आम्ही आता चर्चमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे यावरती आपण थोडा वेळ चिंतन मनन करणार आहोत. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला मी धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा, तुझं अस्तित्व आणि परमेश्वरा बापा तू आमच्यामध्ये आहेस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. पित्या, आज तुझ्या पवित्र वचनामधून आम्ही पाहत असताना आम्हाला सहाय्य कर. हे वचन आम्ही शिकत असताना परमेश्वरा तू आम्हाला शिकव, तू आम्हाला घडव आणि परमेश्वरा बापा तुझ्या गौरव करता तू आम्हाला अधिक आणि अधिक तयार कर अशी आम्ही प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. आज जी पवित्र वचन आपण वाचलेली आहेत, प्रेषितांची कृत्ये याचा 27वा अध्याय आणि 13 पासून
पुढं 29व्या वचनापर्यंत. आजचं जे वचन आहे ते वचन आपल्याकरता मला ठेवायचं आहे. प्रेषित 27 आणि 29. प्रेषित 27 आणि 29. तेव्हा आपण कदाचित कुठेतरी खडकाळ जागावर आपटू असे भय वाटल्यामुळे ते वरामावरून 4 नांगर सोडून दिवसाची वाट पाहत राहिले. कोण आहेत हे आणि ते का दिवसाची वाट पाहत राहिले? वचन आम्हाला सांगतं, असे भय वाटल्यामुळे ते वरामावरून 4 नांगर सोडून दिवसाची वाट पाहत राहिले. प्रियानो, या 27व्या अध्यायाच्या सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण पाहतो तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की संत पाऊल यांना रोम मध्ये कैदी म्हणून घेऊन चाललेले आहेत. हा जहाजाचा जो प्रवास आहे हा संत पाऊल यांना कैदी म्हणून घेऊन चाललेले आहेत. आणि या प्रवासाची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. पहिल्या 8 वचनामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु नंतर 9व्या आणि 10व्या वचनामध्ये आपण पाहतो की एक वादळ पुढे येणार आहे, या गोष्टीची चाहूल संत पाऊल यांना लागलेली आहे. आणि त्याप्रमाणे ते त्या खलाशांना आणि जहाजाचा जो तांडेल आहे किंवा जो मालक आहे त्यांना संत पाऊल या गोष्टीची पूर्ण कल्पना देतात 9 आणि 10 वचनामध्ये की अशा प्रकारचं वादळ आता पुढे येणार आहे. त्यामुळं क्रेतावरच आपण आता आपला मुक्काम करूयात. आपण थोडा वेळ या ठिकाणी थांबू आणि मग पुढे जाऊ. परंतु संत पाऊल यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी तो प्रवास पुढे चालूच ठेवलेला आहे. आणि मग आपल्याला पुढे पाहायला मिळतं 13 ते 15 या वचनांमध्ये की या वादळाला, या जहाजाला तोंड द्यावं लागलेलं आहे. एक मोठं वादळ त्या समुद्रामध्ये उचंबळून आलेलं आहे. आणि मग संत पाऊल त्यांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून देतात की मी तुम्हाला म्हटलं होतं की पुढं वादळ येणार आहे आणि आपण या ठिकाणी आता थांबूयात. आपला प्रवास थोडासा आपण थांबू आणि मग नंतर काही काळानंतर आपण पुढे जाऊ. प्रियानो, संत पाऊल यांचं न ऐकता हा प्रवास तसाच पुढे चालू ठेवल्यामुळं त्यांना एका वादळाला सामोरं जावं लागत आहे. आणि मग आता या वादळामध्ये सापडल्यानंतर या सर्व लोकांचे हाल होत आहेत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये परमेश्वरानं त्यांना एक आशा दिलेली आहे. वादळ आलेलं आहे, संकट आलेलं आहे, परंतु तरी देखील या लोकांनी जरी ऐकलं नाही तरी देखील परमेश्वर प्रेम करणारा देव आहे. कारण त्याचा सेवक त्या तारवामध्ये आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, आम्ही सेवकांचं ऐकणं हे क्रमप्राप्त आहे. संत पाऊल यांनी पूर्वसूचना दिली होती की वादळ येणार आहे. आणि त्यावेळेस त्या खलाशांचं, त्या तांडेलाचं काम हे होतं की त्यांनी वादळाकरता पूर्व सूचना जर आपल्याला मिळत आहे तर आपण एका ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. प्रियानो, आता परमेश्वर त्याचं कार्य या लोकांमध्ये करत आहे. वचन 21 ते 26 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तिथं संत पाऊल काही गोष्टी सांगत आहेत. ते काय म्हणत आहेत? ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही माझं ऐकलं नाही, परंतु काल रात्री परमेश्वराचा दूत मला माझ्या स्वप्नामध्ये दर्शन देऊन म्हणाला की सामाळाचं नुकसान होईल खरं, परंतु कुणाही मनुष्याच्या जीवाची हानी होणार नाही. हे आश्वासन परमेश्वरानं या लोकांना दिलेलं आहे. हा प्रवास चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्यांनी त्यांच्याकडची जी काही ओझी आहेत, जे काही वजनदार गोष्टी असतील, त्या गोष्टी त्यांनी समुद्रामध्ये टाकून दिल्या आहेत. आणि आता ते तारू हलकं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जहाजाचा प्रवास ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस जर अशा प्रसंगामध्ये ते जहाज सापडलं तर सर्वात आधी काय केलं जातं, ज्या जड वस्तू आहेत त्या जड वस्तू समुद्रामध्ये फेकून दिल्या जातात, जेणेकरून ते तारू काय होईल, हलकं होईल आणि समुद्रावरती तरंगत राहील. आम्हाला जुन्या करारामध्ये योनाच्या बाबतीत पाहायला मिळतं नाही का, असंच संकट आलं होतं आणि त्या लोकांनी काय केलं, त्यांच्याकडचे ज्या जड वस्तू होत्या, ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी टाकल्या. त्यांना असं वाटलं की हे तारू जर आता हेलकावे खात आहे तर मग आता आम्ही या सगळ्या जड गोष्टी समुद्रामध्ये टाकून दिल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे ते करतात. परंतु तरी देखील ते संकट काही टळत नाही. तो भाग वेगळा आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की लोकांनी अशा प्रकारची कृती केलेली आहे. संत पाऊल त्यांना म्हणत आहे, त्यांना धीर देत आहे, लक्षात घ्या तारवाचं नुकसान होणार आहे,
परंतु कुणाही मानवाची हानी मात्र होणार नाही. हे परमेश्वराकडून आलेलं अभिवचन त्यांना संत पाऊल देत आहेत. आणि मग आम्ही पुढे पाहतो 27-28 वचनामध्ये की आता यांचं तारू एका ठिकाणी आता लागत आहे. पुढे काय म्हटलेलं बघा. मग 14वी रात्र आल्यावर 27 वचन, अद्रिया समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावत असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांना वाटले की आपण कोणत्या तरी देशाजवळ येत आहोत. खलाशांना आता कुठल्या तरी गोष्टीची आणि एखाद्या देशाची जाणीव झालेली आहे. जे नियमानं प्रवास करणारे लोक आहेत, उदाहरणार्थ जे ड्रायव्हर्स आहेत, मग ते मालगाडीचे ड्रायव्हर असतील किंवा ST ड्रायव्हर असतील किंवा जे वैमानिक आहेत किंवा जे समुद्रावरती ते जहाज चालवणारे आहेत, ज्यांचा नित्यनेमाचा हा प्रवास आहे, त्यांना या गोष्टीचं शिक्षण दिलं जातं. त्यांना त्या गोष्टी माहिती असतात, त्यांना अनुभव असतो. आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आता काय म्हटलेलं आहे तिथं, खलाशांना काय वाटलेलं आहे की आपण कोणत्या तरी देशाजवळ येत आहोत. या सर्व वादळी संकटामधून पार होत असताना आता त्यांना हे जाणवत आहे की आपण आता कुठेतरी कोणत्या तरी एखाद्या देशाच्या किनाऱ्यावर आपण येत आहोत. मग त्यांनी बुडीत टाकले तेव्हा 20 वावे पाणी आहे असे आढळले. आणि काही पुढे जाऊन पुन्हा बुडीत टाकले तेव्हा 15 वावे पाणी आढळले. तेव्हा आपण कदाचित कुठेतरी खडकाळ जागावर आपटू असे भय वाटल्यामुळे ते वरामावरून 4 रांगर सोडून दिवसाची वाट पाहत राहिले. या खलाशांनी काय केलेलं आहे, त्यांना ज्यावेळेस जाणवलं की आता आम्ही एखाद्या देशाच्या जवळपास देशाच्या किनाऱ्याजवळ आम्ही आता आलेलो आहोत, तर आता त्यांनी त्यांच्या अनुभवानुसार त्यांना असं वाटलं की आता किनारा जवळ आलेला आहे, समुद्र किनारा जवळ आलेला आहे. आणि जर समुद्र किनाऱ्याजवळ जे खडक आहेत, आम्हाला समुद्र किनाऱ्यावर आम्ही गेल्यानंतर आम्हाला जो दगड पाण्यामध्ये आहे असं दिसतो, तो खाली खूप रुतलेला असतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून खलाशांनी त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी त्यांच्याकडच्या ज्या जड वस्तू आहेत त्या पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत. आणि आता त्यांनी पाण्याची खोली जी आहे ती खोली मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं की आता हे 20 वावे पाणी आहे. उदाहरणार्थ सोपं करून आपण बघूयात. 20 वावे म्हणजे काय की त्यांना असं वाटलं की आता पाणी जे आहे त्याचा तळ हा 20 मीटर आहे असं आपण गृहीत धरू. त्यांचं तारू ज्या पाण्यावरती ज्या पृष्ठभागावरती आहे तिथपासून खाली पाण्याचा तळ 20 मीटर आहे. अजून थोडंसं पुढे ते किनाऱ्याकडे गेलेले आहेत आणि पुन्हा त्यांनी पाणी मोजलेलं आहे, पाण्याचं तळ मोजलेलं आहे. त्यांना आता 20च्या ऐवजी 15 मीटर आता त्यांना काय झालेलं आहे, तो तळ लागत आहे. याचा अर्थ काय की आता जमीन किंवा समुद्राचा किनारा अधिक आणि अधिक आता जवळ येत चाललेला आहे. आणि आता आम्हाला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. आणि म्हणून त्यांनी त्यांच्याकडचे 4 नांगर हे त्या जहाजामधून खाली सोडलेले आहेत. नांगराचं काम काय आहे किंवा नांगर कशासाठी वापरले जातात जहाजामध्ये? नांगर हे जहाजाला थांबवण्याकरता, ब्रेक लागण्याकरता. ज्याप्रमाणे आपण गाडी चालवताना आपण ब्रेक लावतो त्याप्रमाणे अँकर किंवा नांगर हे जहाज थांबवण्याकरता वापरले जातात. या खलाशांनी काय केलं, ज्यावेळेस त्यांना अंदाज आला की आता आपण अधिक पुढे गेलो तर कदाचित आपलं जे जहाज आहे ते एखाद्या दगडावर आपटेल आणि मग सगळंच नुकसान होऊन बसेल, त्यापेक्षा आता आपण नांगर टाकावेत आणि आपण जहाज स्थिर करावं. आणि त्यामुळं त्यांनी या जहाजाला स्थिर केलेलं आहे. 4 नांगर त्यांनी त्यांच्याकडचे खाली सोडलेले आहेत आणि त्या नांगरांनी त्यांचं काम केलेलं आहे. ते जाऊन तळाशी घट्ट रुतलेले आहेत आणि त्यांचं जहाज आता स्थिर झालेलं आहे. आणि मग पुढे आम्हाला वचन पाहायला मिळतं की ते नांगर टाकून दुसऱ्या दिवसाची वाट पाहत होते. ते वाट पाहत राहिलेत. एक नवीन दिवस आता थोड्या वेळाने आमच्या करता उगवणार आहे. परमेश्वर आम्हाला एक नवीन दिवस देणार आहे. संत पाऊल त्या जहाजामध्ये आहे आणि आता ही एक नवीन आशा ते येणाऱ्या दिवसाकडे लावून आपली दृष्टी त्या दिवसाकडे लावून आता वाट बघत आहेत.
त्यांनी त्यांचं काम केलेलं खलाशांनी 4 नांगर त्यांनी सोडलेले आहेत. जहाज स्थिर झालेलं आहे आणि आता ते दुसऱ्या दिवसाची वाट पाहत आहेत. प्रियानो, या घटनेवरून आम्ही आमचं वैयक्तिक, आमचं कौटुंबिक, आमचं सामाजिक जीवन आणि आमच्या मंडळीचं जीवन ज्यावेळेस तपासून पाहतो त्यावेळेस आम्हाला काय पाहायला मिळतं? या संपूर्ण जहाजावरती संकट आलेलं होतं खरं, त्यांनी ऐकलं नाही, परंतु तशाच रीतीनं ते जहाज पुढे हकारलेलं आहे आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे त्या उष्ण वादळाला त्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. परंतु आशामध्ये देखील आम्हाला एक आशा दिसत आहे, अशाही परिस्थितीमध्ये जी परमेश्वरानं त्यांच्याकरता दिलेली आहे संत पाऊल यांच्या माध्यमातून. आणि संत पाऊल त्यांना म्हणतात, घाबरू नका, जहाजाचं नुकसान होईल खरं, परंतु कोणाचीही जीवितहानी होणार नाही. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारचे वादळ येतात का? हो, येतात. आमच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये अशाच प्रकारचे वादळ येतात. आमचं वैयक्तिक जीवन वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं असतं. आमच्या जीवनामध्ये व्यसनाचं वादळ आहे, वासनांचं वादळ आहे, आर्थिक अस्थिरतेचं वादळ आहे, आजारपणाचं वादळ आहे, आमच्या मंडळीमध्ये द्वेष आणि भांडणाचं वादळ आहे, आमच्या समाजामध्ये अविश्वासाचं वादळ आहे. किती प्रकारचे वादळ प्रियानो आमच्या जीवनामध्ये येतात. या सर्व वादळांमधून आम्ही आमचं जीवन जगत असताना आमच्याकडं काय साधन सामुग्री आहे? आमच्याकडे असे कोणते नांगर आहेत की जे नांगर आम्ही वापरू शकतो अशा वादळांना तोंड देण्याकरता? त्या खलाशांकडे त्यांचे नांगर होते, त्यांना ते वापरावेच लागतात. आज आम्ही विचार करणार आहोत, आम्हाला परमेश्वरानं कोणते नांगर दिलेले आहेत. माहिती आहे कोणते नांगर दिलेले आहेत? माहिती असेल तर जरूर सांगा. अजून 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 जवळपास येत आहात. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय काढा. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 आणि यातील 42वे वचन. प्रेषित 2:42 वचन. तिथे काय म्हटलेलं बघा. शिष्यांचे रोजचे जीवन आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. आमेन. ती म्हणजे कोण? पहिली मंडळी, आद्य ख्रिस्ती मंडळी. या ख्रिस्ती मंडळीच्या जीवनाचा जो जीवित क्रम आहे, त्यांचं रोजचं जीवन काय होतं हे या एका वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथं काय म्हटलेलं आहे की ते लोक, ती मंडळी जी आहे ती प्रेषितपणाच्या शिक्षणामध्ये आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. किती झाले? कोणकोणत्या गोष्टी आहेत? शिक्षण, सहभागीपणा, भाकर मोडणं आणि प्रार्थना आहेत. ते 4 नांगर परमेश्वरानं तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्या करता हे 4 नांगर दिलेले आहेत की या 4 नांगरांना बरोबर घेऊन आम्हाला आमचं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन हाकारायचं आहे. या अवतीभोवती असणाऱ्या वादळामधून जात असताना अनेक वेगवेगळ्या संकट आणि वेगवेगळ्या प्रकारची वादळ आमच्या जीवनामध्ये येत असताना आमच्या या शरीर रूपी तारूला जर स्थिरता हवी आहे तर आम्हाला हे 4 नांगर घेऊन चालणं फार गरजेचं आहे. किती जणांकडे 4 नांगर आहेत? कोणाकोणाकडे 4ही नांगर आहेत? आज कोणाकोणाकडे आहेत? वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आज किती जण हे नांगर घेऊन त्यांचं जीवन जगत आहेत? असतील तर हात वरती करा. हे 4ही नांगर आम्ही आमच्या जीवनामध्ये पाळक साहेब रोज घेऊन जात आहोत. लक्षात घ्या, आमच्याकडे हे नांगर नाहीयेत ना, म्हणून आमचं हे शरीर रूपी तारू स्थिर नाहीये. याला जर स्थिरता पाहिजे, हे जर एका ठिकाणी शांत उभं राहिलेलं पाहिजे, याला कंट्रोल पाहिजे, तर आम्हाला जे वचन आम्हाला सांगण्यात आलेलं आहे
प्रेषितांचं शिक्षण हे त्या मंडळीमध्ये होतं. आम्हाला देवाच्या वचनाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. आम्हाला शिक्षणाचा नांगर घेणं गरजेचं आहे. आम्हाला सहभागितेचा नांगर घेणं गरजेचं आहे. आम्हाला भाकरीचा नांगर घेणं गरजेचं आहे. आणि आम्हाला प्रार्थनेचा नांगर घेणं गरजेचं आहे. आता त्या काळामध्ये जी आद्य ख्रिस्ती मंडळी आहे त्यांच्याकडं हे 4 नांगर निश्चितार्थानं होते. आणि म्हणून ही मंडळी फक्त त्यांच्या पुरतीच मर्यादित राहिली नाही, तर या मंडळीची कालांतरानं वाढ होत गेलेली आहे. प्रियांनो, ही वाढ कशा पद्धतीनं होत गेली आपण बघूयात. प्रेषितांची कृत्ये 6वा अध्याय आणि 7वं वचन. तिथं काय म्हटलेलं आहे? मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला आणि यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजकांचाही मोठा समुदाय विश्वासाला मान्य झालेला आहे. कशामुळं? देवाच्या वचनाचा प्रसार आणि प्रचार होत गेला. या 4 नांगरांमुळं परमेश्वराचं वचन प्रत्येक ठिकाणी पसरत गेलेलं आहे. परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झालेला आहे. पुढे आपण बघू. प्रेषित 12 आणि त्याच्यात 24व्या वचनामध्ये काय म्हटलेलं? प्रेषित 12 आणि 24 मध्ये काय म्हटलेलं आहे? देवाचे वचन तर वाढत आणि पसरत गेले. कुणाचं वचन वाढत गेलेलं आहे? परमेश्वराचं वचन वाढत आणि पसरत गेलेलं आहे. 13वा अध्याय आणि 49वं वचन. तिथे काय म्हटलेलं बघा. 13:49. आणि प्रभूचे वचन त्या सर्व भागात पसरत गेले. 19वा अध्याय काढा. 19वा अध्याय आणि त्यातील 20वं वचन. तिथे काय म्हटलेलं आहे? याप्रमाणे प्रभूचे वचन पराक्रमाने वाढत चालले व प्रबळ झाले. ते फक्त वाढत गेलं का? ते प्रबळ देखील होत गेलं. कशामुळे प्रबळ झालं? या आद्य मंडळीकडं, आद्य ख्रिस्ती मंडळीकडे 4 नांगर होते. हे कोणते नांगर आहेत प्रियांनो? हे 4 नांगर जे आम्हाला पाहायला मिळतात, हे नांगर म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा एक नांगर आहे, सहभागितेचा नांगर आहे, भाकर मोडण्याचा नांगर आहे आणि प्रार्थनेचा नांगर आहे. हे 4ही नांगर आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. हे लोक रोज एकत्र जमत होते. ही आद्य ख्रिस्त मंडळी ही रोज एकत्र येत होती. कशासाठी? एकत्र येऊन शिक्षण घेत होते. कुणाकडून शिक्षण घेत होते? प्रेषितांकडून शिक्षण घेत होते. हे प्रेषित थिओलॉजी झालेले होते का? BTH, BD, MTH, डॉक्टरेट काय शिकले होते? अडाणी होते. परंतु हे कुणाकडे होते? प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व शिक्षणाचा मूळ आहे आणि सर्व शिक्षणाचा हेड आहे, ज्याच्या पासून आम्ही शिकतो. हे सर्व प्रेषित खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकत होते. पवित्र आत्म्यानं त्यांना शिकवलेलं होतं. पवित्र आत्म्यानं त्यांना घडवलेलं होतं. खुद्द परमेश्वराकडून, परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासामधले हे शिष्य होते. त्याच्याकडून त्यांनी सर्व प्रकारचं शिक्षण आत्मसात केलेलं होतं आणि तेच शिक्षण या ख्रिस्ती मंडळीला मिळत होतं. प्रियांनो, ही मंडळी ठराविक दिवशी ठराविक वेळेला येत नव्हते. हे लोक कसे होते? हे रोज एकत्र येत होते. हे रोज एकत्र येत होते आणि एकत्र येऊन शिक्षणाबद्दल ते चर्चा करत होते. जे काही काल शिकवलेलं आहे त्या शिक्षणावरती ते आज चर्चा करत होते, चिंतन मनन करत होते, विचार विनिमय करत होते, विचारांची देवाणघेवाण करत होते. ते कुचाळघ्या करत नव्हते. आलं का लक्षात? ते गॉसिपिंग करत नव्हते. रोज एकत्र येऊन गॉसिपिंग करत नव्हते. लक्षात घ्या, परमेश्वराचं वचन जे आम्ही शिकलेलो आहोत ते एकमेकांना देत होते, एकमेकांचं ऐकत होते. आणि म्हणून पुढे आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराच्या वचनाची वाढ झालेली आहे. देवाच्या वचनाची वाढ अशीच होत नाही. परमेश्वराच्या वचनाची वाढ तेव्हाच होते ज्या वेळेस आम्ही त्या वचनांवरती चिंतन मनन करू आणि एकमेकांना ते वचन आम्ही सांगू आणि एकमेकांकडून ते ऐकून घेऊ. शिक्षणामध्ये आमची वाढ होणं फार आवश्यक आहे. आम्ही जगिक शिक्षण घेतो खरं, ते घेतलंच पाहिजे. आम्हाला अर्थार्जना करता, काहीतरी कामधंदा करण्याकरता, व्यवसाय करण्याकरता आम्हाला हे शिक्षण घेणं गरजेचं आहे. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं जे आहे, त्या शिक्षणाला कदाचित मर्यादा असतील. त्या शिक्षणाच्या जोरावरती आम्ही जो बिझनेस करू किंवा जी नोकरी करू, त्याही नोकरीला
त्याही व्यवसायाला मर्यादा पडतील, परंतु परमेश्वराचं जे पवित्र वचन आहे या शिक्षणाला कधीच मर्यादा पडत नाहीत. आमचं जीवन संपून जातं, परंतु हे शिक्षण कधीही संपत नाही. आणि म्हणून प्रियांनो लक्षात घ्या, आमच्या जीवनाकरता जे शिक्षण आम्ही घेतो अर्थार्जनासाठी, पैसा कमवण्यासाठी, त्यापेक्षा देवाच्या पवित्र वचनांचं शिक्षण आम्हाला घेता आलं पाहिजे आणि त्या शिक्षणामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. त्या पवित्र वचनांमध्ये आमची वाढ व्हायला पाहिजे. वाढ कशी होईल? इथं ऐकून आशीर्वाद घेतल्यानंतर पुन्हा घरी गेल्यानंतर जगिक गोष्टींमध्ये आम्ही विलीन झाल्यामुळं ही वाढ होणार नाही. देवाच्या वचनाची वाढ कशामुळे होणार आहे? आम्ही एकमेकांना फोन करतो का? किती जण एकमेकांना घरी गेल्यानंतर फोन करतात? किती जण एकमेकांना विचारतात की पाळक साहेबांनी आज जे शिकवलं, आज जे सांगितलं, जो संदेश दिला तो तुला कळाला का? मला एक मुद्दा त्यातला कळाला नाही, मला समजावून सांगतेस का? मला समजावून सांगतोस का? किंवा पाळक साहेब तुम्ही तुमच्या संदेशामध्ये अमुक एक गोष्ट सांगितली नाही, ती मला कळाली नाही. असं किती जण फोन करून विचारतात? कुणीच करत नाही. मला आजपर्यंत कुणाचेही फोन आले नाहीत. आपण एकमेकांना फोन करता का? आपण एकमेकांना विचारता का? नाही विचारत. आपण ग्रँटेड घेतो, आपण गृहीत धरतो देवाचं वचन. आम्ही परंपरा म्हणून या ठिकाणी येतो. रविवार आहे, चर्चला जायचंय, देवाचं वचन ऐकायचंय म्हणून आम्ही इथे येतो. हे आद्य ख्रिस्ती मंडळी रोज पवित्र मंदिरामध्ये, रोज शक्य आहे का येणं आपल्याला? येणार आपण रोज, मी रोज येईल, नाही पॉसिबल होत. प्रियानो, आम्हाला जर रोज येणं शक्य नाही तर निदान आम्ही घरी गेल्यानंतर सोमवार ते शनिवार झालेल्या शास्त्रपाठावरती आम्ही चिंतन मनन केलं पाहिजे. आम्ही एकमेकांना फोन करून, फोन किती सोपा झालाय आता. आपण जगाच्या पाठीवर कुठेही राहा, सहज फोन करू शकतो आपण. आम्ही ती देखील तसदी घेत नाही. इतक्या आपण आपल्या वैयक्तिक कामांमध्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये आपण स्वतः व्यस्त झालेलो आहोत. हे कुणी व्यस्त केलं माहिती का? हे सैतानाने व्यस्त केलेलं आहे. देवाचं वचन तुम्ही एकमेकांना शेअर करू नये. आम्ही शेअर कुठं करतो? व्हॉट्सअपवरती. जे आम्हाला आलेलं असतं तेच आम्ही फॉरवर्ड करतो. हे होत नाही. देवाच्या वचनाचा प्रसार आणि प्रचार याच्याने होत नाही. आलेलं वचन न वाचता, आलेला संदेश न वाचता तो फॉरवर्ड करायचा अनेकांना सवय आहे. ते लोक ते वाचतही नाहीत. ग्रुपवरती तुम्ही आता 1.5 महिन्यात बघितलं का मी कधी कुठलं वचन टाकलंय? रविवारच्या शास्त्रपाठाशिवाय. आय डोंट लाईक दॅट. मी ते कधीच करत नाही. मी कधीच शास्त्रपाठ देत नाही. मी कधी आलेले अनेक संदेश माझ्याकडे येतात, मी ते कधीच फॉरवर्डही करत नाही. मी ते वाचतही नाही वाचत. आम्हाला आमचं पवित्र शास्त्र वाचता आलं पाहिजे. आम्हाला देवाकडे मागता आलं पाहिजे. हे शिक्षण आम्हाला घेता आलं पाहिजे. आईत ऐकू नका, आईत वाचू नका. जे मोबाईल वरती येतं, आलं की स्क्रोल करा. स्वतःचं पवित्र शास्त्र घेऊन बसा. पवित्र आत्म्याला मागा, पवित्र आत्म्या मला शिकव. आणि मग जे आपण शिकू त्यामध्ये आपली वृद्धी निश्चितार्थाने होणार आहे. जे शिक्षण आपण घेऊ, एखादा मुद्दा, एखादं पवित्र वचन, एखादा अध्याय जर आपण वाचला, त्याच्यावरती 10 मिनिटं 15 मिनिटं चिंतन मनन केलं, मी आज तुम्हाला इथून सांगत आहे, पवित्र आत्मा त्या पवित्र वचनांचं गूढ आणि गुज तुम्हाला उलगडून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा प्रयत्नच आपण करत नाही. आम्ही ते शिक्षणच घेत नाही. आम्ही काय करतो? आलेले मेसेजेस वाचतो, मनाचं खोटं समाधान करतो की आज मी कुणाचा तरी संदेश वाचला आणि आपण बाहेर पडतो, आपल्या कामाला लागतो. आणि मग आम्ही धन्यता कशात मानतो की तोच मेसेज, तोच संदेश आम्ही 100 लोकांना फॉरवर्ड करतो. ह्याच्यात आमची धन्यता आहे, याच्यात आमची धार्मिकता आहे. आम्ही याला सुवार्ता म्हणतो. ही सुवार्ता होत नाही. तुम्हाला काय कळालं याच्यातून? पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही काय मागितलं, तुम्हाला काय समजलं या वचनातून? ते ओरिजिनल ज्ञान तुम्हाला मिळालंय का? तुम्ही खस्ता खाल्लात का? तुम्ही प्रयत्न केलेत का की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय का?
कुणीतरी पाठवलेलं असतं आणि तेच आम्ही फॉरवर्ड करतो, तेच आम्ही वाचतो, आमच्या मनाची खोटी समजूत करून घेतो, खोटा मनाला दिलासा देतो आणि सुवार्ता गाजवली या नावाखाली स्वतःच आपण आपली पाठ थोपटून घ्यायची. याला काहीच अर्थ नाही प्रियानो. माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे, असले मेसेजेस, असले संदेश, असली वचनं फॉरवर्डही करू नका. जर तुम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही स्वतः पवित्र शास्त्र वाचून ते ज्ञान मिळवलं, ते शिकलात आणि जर तुम्हाला पवित्र आत्म्यानं सुचवलं, त्या वचनाचा उलगडा करून दाखवला, जरूर टाईप करा, जरूर इतरांच्या ज्ञानामध्ये भर घाला, ते करा. कुणाचं तरी आलेलं आहे आणि ते फॉरवर्ड करण्यात काही अर्थ नाही. शिक्षण महत्वाचं आहे. आद्य ख्रिस्ती मंडळी ही प्रेषितांकडून रोज शिक्षण घेत होती आणि शिक्षणावरती ते चिंतन मनन करत होते. ते येऊन त्याच्याबद्दल बोलत नव्हते, तो कसा, ती कशी, तो कसा, हे त्यांचं चाललेलं नव्हतं. ते रोज एकत्र येत होते आणि रोज एकत्र येऊन परमेश्वराचं वचन आणि देवाच्या बद्दल ते जाणून घेत होते. ते शिक्षण घेत होते आणि शिक्षणामध्ये ते पारंगत होत होते. ते चिंतन मनन करत होते आणि त्यांच्या चिंतन मननातून देवाच्या वचनाचा प्रसार आणि प्रचार होत गेला आणि परमेश्वराचं वचन काय होत गेलं, वाढत गेलं आणि प्रबळ होत गेलेलं आहे. आज आमची काय अवस्था आहे, आमची अवस्था काय आहे? आज हे सगळे इकडे बसले ना तर ही अख्खी बाजू रिकामी होऊन जाईल. कुठे देवाच्या वचनाचा प्रसार आणि प्रचार? आज आम्ही हरवत चाललेलो आहोत. मी सातत्यानं या गोष्टी सांगत आहे. आमचीच माणसं आमच्यापासून दूर चाललेली आहेत. आम्ही जर हे मुळात वाचत नाही, देवाचं वचनच आम्ही समजून घेत नाही, आम्हाला येशू ख्रिस्तच कळालेला नाहीये, तर आम्हाला माणसं कधी कळतील? आम्हाला ख्रिस्त कळणं फार गरजेचं आहे. आम्ही फक्त नावानं ख्रिश्चन आहोत. ख्रिश्चन आहोत लक्षात घ्या, मी ख्रिस्ती म्हणत नाही. ख्रिस्ती कोण आहे? जो ख्रिस्ताला अनुसरतो, त्याच्या पावलांवरती पाऊल टाकून चालत असतो. अनेक लोक ज्यांना ख्रिश्चन हा शब्द उच्चारताही येत नाही, ख्रिश्चन म्हणतात, ख्रिश्चन म्हणतात. ख्रिस्ती लोकांची ही अवस्था आहे. ही अवस्था आहे आज आपली. मग हे ज्ञान आम्हाला कुठून मिळणार? आमच्याकडं परमेश्वराचं वचन अनेक वर्षांपासून आहे. धूळ खात पडलंय का? बघा जरा घरी जाऊन एकदा पहा. कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये हे बायबल पडलेलं आहे का? किंवा खूप कोरं करकरीत आहे का तेही पहा. फार फरक आहे बरं का. देवाचं वचन आणि बायबल हे कोरं करकरीत आहे का तेही पहा आणि धूळ खात पडलेलं आहे का एखाद्या कोपऱ्यामध्ये तेही पहा. याचा अर्थ काय माहितीये? कोरं करकरीत असणं म्हणजे आणून 10 वर्ष झाले पण उघडलंच नाही. विकत आणलेलं आहे परंतु त्याचं एक पान देखील आम्ही अजून उघडलेलं नाही. काय उपयोग? पवित्र शास्त्र आणून ठेवलेलं आहे पण कुठं ठेवलंय शोधावं लागतं. घरी गेल्यानंतर शोधावं लागतं. माहिती नसतं कुठं ठेवलंय, कुठं तरी सापडतं. प्रियांनो, ही आम्ही देवाच्या वचनांची अवस्था आम्ही करून ठेवलेली आहे. कसं परमेश्वराचं वचन वाढणार, कसा त्याचा प्रसार आणि प्रचार होणार, कशी आमची मंडळी वाढणार? आमची मंडळी वाढणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाचा प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं आहे आणि त्याकरता आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. आद्य ख्रिस्ती मंडळी ही रोज एकत्र येत होती आणि एकत्र येऊन ते फक्त आणि फक्त परमेश्वराकडून शिकलेल्या, प्रेषितांकडून शिकलेल्या गोष्टींवरती चिंतन मनन करत होते. एकमेकांचा दुस्वास करत नव्हते. तो आज येणार आहे का? मग मी नाही जाणार, हे नव्हतं करत ते. रोज एकत्र येणारी माणसं, परंतु त्यांच्यामध्ये हे प्रकार नव्हते. आम्ही आठवड्यातून एकदा येतो तरी देखील आम्ही हा प्रश्न करतो की कोण आलेलं चर्चला, तिथूनच पाहायचं. हे कधी बंद होणार आहे आपलं? हे कधी बंद होणार आहे? अमुक एखादा आला, तो कशाला आला?
हे प्रश्न विचारणारे आम्ही कोण आहोत? देवाच्या मंदिरामध्ये कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं हे ठरवणारे आम्ही कोण आहोत? आम्ही देव आहोत? आम्हाला अधिकार दिलेला आहे? आम्ही सर्व आहोत? या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये परमेश्वरानं कुणालाच कधीच कुठल्याही प्रकारची बंदी घातलेली नाही. अनेक चर्चेस आजही 24 तास उघडे असतात. त्यांनी त्यांच्याच सभासदांसाठी ती मंदिरं उघडी ठेवलेली नाहीत. कोणीही या आणि प्रार्थना करा. हे प्रार्थनेचं घर आहे, परमेश्वराचं घर आहे, परमेश्वराचं सदन आहे. इथं कोणी आल्यानंतर प्रश्न करायचा नाही, हा कोण, हा कशाला आला, तो कशाला आला, ती कशाला आली. नो, कोणालाही तो अधिकार नाहीये. हे घडलेलं आहे, इथं माझ्या समोर घडलेलं आहे, म्हणून मी सांगतो. लक्षात घ्या प्रिय, आम्ही परमेश्वराच्या वचनासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आम्ही ज्ञान मिळवण्याकरता एकत्र येणं गरजेचं आहे. या आद्य ख्रिस्ती मंडळीकडे दुसरा नांगर काय होता? त्यांच्याकडे दुसरा नांगर सहभागितेचा होता. सहभागिता, एकत्र आल्यानंतर फेलोशिप. ते लोक एकत्र आल्यानंतर चहा कॉफीची सहभागिता घेत होते का? बिस्किट, केक? नाही. त्यांची सहभागिता कशाची होती? देवापासून शिकलेल्या गोष्टींची देवाणघेवाण करणं. चहा ऑफर करण्याची सहभागिता नव्हती. ज्या गोष्टी त्यांनी प्रेषितांकडून शिकलेल्या आहेत त्या गोष्टींची सहभागिता ते करत होते. ते जाणून घेत होते, ते समजावून घेत होते, न समजणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगत होते. आज आमची सहभागिता काय आहे? आम्ही एकत्र येतो खरे, परंतु देवाचं वचन आमच्यामध्ये आम्ही एकमेकांना शेअर करतो का? हे करणं फार गरजेचं आहे. त्यांच्याकडे तिसरा नांगर होता. कोणता नांगर होता? भाकर मोडण्याचा. ते भाकर मोडण्यामध्ये तत्पर होते. भाकर मोडणं ह्याचा अर्थ काय आहे? वचनांची भाकर. आम्ही जे सहभागिता घेतो, या सहभागितेची जी भाकर आहे प्रियांनो, हे दोन्ही अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यांच्याकडं वचनांची भाकर मोडण्याची सहभागिता होती आणि त्या सहभागितेमध्ये एकत्र येऊन ते भाकर मोडत होते. प्रभू भोजन, प्रभू येशू ख्रिस्तानं जो हा विधी लावून दिलेला आहे आपल्या शिष्यांना, हा विधी हे लोक एकत्र येऊन पार पाडत होते किंवा तो विधी ते करत होते. प्रभू येशू ख्रिस्त योहान 6:35 मध्ये म्हणत आहे, मीच जीवनाची भाकर आहे. मीच जीवनाची भाकर आहे. वधस्तंभावरती जाण्यापूर्वी त्याच्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं हा विधी लावून दिलेला आहे आणि तोच आज 2025 सालापर्यंत आपण करत आहोत. प्रियानो, ही भाकर खाणं म्हणजे काय आहे? ती ब्रेड आपण खातो म्हणजे काय आहे? ती भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आम्ही सेवन करत आहोत. तो द्राक्षरस आम्ही पितो म्हणजे काय आहे? आम्ही ख्रिस्ताचं रक्त आम्ही पित आहोत. हे नेहमी लक्षात असू द्या. त्या भाकरीचं आणि रक्ताचं महत्व, त्या भाकरीचं आणि द्राक्षरसाचं महत्व आम्हाला कळालंच पाहिजे. आम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताला सेवन करतो त्यावेळेस त्या ख्रिस्ताचे गुण आमच्यामध्ये असायला पाहिजेत. आज आहेत का आमच्यामध्ये ते गुण? आम्ही एकमेकांना सहकार्य करतो का? आमच्यामुळं आमच्याच मंडळीतल्या लोकांना अडचणी कशा निर्माण होतील याकडे आज आमचं लक्ष आहे. लक्षात घ्या, आम्ही उपस्थित आहोत खरे, परंतु आम्हाला मदत करायची नाही. आद्य ख्रिस्ती मंडळी ही तशी नव्हती. ते भाकरींची सहभागिता करत असताना त्यांना हे माहिती होतं की आम्हाला शिक्षणामध्ये देखील वाढायचं आहे, आम्हाला प्रार्थनेमध्ये देखील तत्पर व्हायचं आहे. शिक्षण ते प्रेषितांकडून घेत होते. जे शिकतील त्यांनी, जे उपस्थित नसतील त्यांना ते देत होते. घेतलेलं शिक्षण ते देत होते. आज आम्ही काय करत आहोत? आज आम्ही काय करत आहोत? आमच्याकडे जे शिक्षण आहे ते आम्ही आमच्या पुरतं दाबून ठेवतो. ही आजची परिस्थिती आहे. जे आम्हाला येतं ते आम्ही इतरांना देत नाही, आम्ही शिकवत नाही, आम्ही शिकवायला तयार नाही होत. लक्षात घ्या. आणि म्हणून आमची वाढ होत नाही. आम्ही कोणत्या तरी गोष्टी, कोणता तरी द्वेष, कोणता तरी राग मनामध्ये बाळगून जे आमच्याकडे परमेश्वराने दिलेलं दान आहे त्या दानाचा उपयोग आम्ही इतरांसाठी आणि परमेश्वराच्या गौरवाकरता आणि आमच्या मंडळीकरता आज आम्ही करत नाही आहोत.
आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सेवा कार्य करता जे परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ते आखडून ठेवतो. त्या आखडून ठेवण्याकरता, ते स्वतःपुरतं मर्यादित ठेवण्याकरता परमेश्वर मग अशा लोकांना शासन देखील केल्याशिवाय राहत नाही. हे पण लक्षात असू द्या. परमेश्वरानं दिलेलं आहे, त्याच्या सेवा कार्याकरता दिलेलं आहे, त्याच्या वचनाची आणि त्याच्या दानांची वाढ होण्याकरता दिलेलं आहे. ते तुमचं गौरव करण्याकरता दिलेलं नाही, तुमचं वैयक्तिक गौरव करण्याकरता दिलेलं नाही. हे कशासाठी दान दिलेलं आहे? तुम्हाला जर गाणं गाता येत आहे, तुम्ही शिकवा. तुम्हाला जर वाजवता येत आहे, तुम्ही वाजवा. तुम्ही लोकांना तयार करा. तुम्हाला उत्तम रीतीने देवाचं वचन वाचता येत आहे, तुम्हाला संदेश देता येत आहेत, तर देवाच्या वचनांचा संदेश द्या. लोकांना शिकवा. तुमच्याकडे जे आहे ते जर आज तुम्ही धरून ठेवत आहात, ते मोकळं करीत नाहीत, तर लक्षात घ्या, परमेश्वर याचा झाडा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ते दान तुमच्यापासून काढून घेतलं जाईल. आणि मग तुम्ही कितीही रडलात, कितीही क्षमा मागितलीत, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. एकाला 5,000 रुपये देण्यात आले होते, एकाला 2,000 रुपये देण्यात आले होते, एकाला 1,000 रुपये दिले होते. काय केलं तिघांनी पण? तिघांनी पण काय केलं? ज्याला 5 मिळाले त्यांनी 10 केले, ज्याला 2 मिळाले त्यानं 4 केले, ज्याला 1 मिळालं होतं, 1,000 मिळालं, त्यानं काय उत्तर दिलं? पुरून ठेवलं. आणि तो काय म्हणतो की महाराज, मला माहितीये की तुम्ही दुष्ट आहात, तुम्ही जिथं पेरलं नाही तिथून उगवण्याची वाट बघता किंवा तिथून उगवण्याची अपेक्षा करता, जिथं पसरलं नाही तिथून गोळा करता, हे मला माहितीये. म्हणजे त्यानं किती धडधडीत त्याच्या मालकाचा अपमान केलाय. म्हणून हे घ्या तुमचे 1,000 रुपये तुम्हाला परत. मग त्या दोघांना माहिती नव्हतं का मालकाचा स्वभाव? ज्याला 5,000 रुपये मिळालेत, ज्याला 2,000 रुपये मिळालेत, त्यांना आपला मालक अशा स्वभावाचा आहे हे माहिती नव्हतं का? माहिती होतं. मग त्यांनी काय केलं? त्यांनी त्याच्यावरती बिझनेस केला, कमावलं. प्रियानो, लक्षात घ्या, लक्षात घ्या, परमेश्वरानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. कुणाला उत्कृष्ट वक्तृत्व करण्याचं दान दिलेलं आहे, कुणाला वाजवण्याचं दान दिलेलं आहे. या दानाचा उपयोग आम्ही सेवा कार्याकरता केला पाहिजे, देवाचं वचन वाढण्याकरता आम्ही केला पाहिजे. ते आमच्या जवळ ठेवण्यासाठी नाही आणि आमच्याकडेच ठेवून मग गंमत बघत बसायची. असं जे करतात, लक्षात घ्या, असे हात बांधलेले आहेत ना, ते असेच बांधलेले राहतील. आणि मग कितीही रडा, कितीही टाहो फोडा, कितीही आक्रोश करा, ते दान तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही. आम्ही देवाच्या वचनांची देवाणघेवाण केली पाहिजे. आम्ही देवाचं वचन शिकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. देवानं दिलेलं दान, त्याचा उपयोग आम्ही केला पाहिजे. तर आणि तरच परमेश्वराच्या वचनाचा प्रसार आणि प्रचार होणार आहे. आम्ही भाकर मोडण्यामध्ये तत्पर असलं पाहिजे, आम्ही सहभागितेमध्ये तत्पर असलं पाहिजे. आणि चौथा नांगर त्यांच्याकडे जो होता, तो चौथा नांगर त्यांच्याकडे प्रार्थनेचा होता. हे 4 नांगर घेऊन ते चालत होते. थोडा उशीर होतोय मला माहिती आहे, परंतु हा मुद्दा संपवल्याशिवाय मी थांबणार नाही. चौथा नांगर त्यांच्याकडे प्रार्थनेचा होता. प्रार्थना करण्याकरता ते तत्पर होते, रोज प्रार्थना करत होते, रोज. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 12 ते 14 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेषित 1 अध्याय आणि 12 ते 14 या वचनामध्ये काय लिहिलेले पहा. मग ते जैतुनाचा म्हटलेला डोंगर, जो यरुशलेमेजवळ शब्बात दिवसाच्या मजलेवर आहे, तेथून यरुशलेमेस परत आले आणि आत आल्यावर ते एका माडीवरच्या खोलीत चढून गेले. तेथे पेत्र व याकोब व योहान व आंद्रिया, फिलिप व थोमा, बर्थलमय व मत्तय व अल्फीचा मुलगा याकोब व शिमोन जिलोत व याकोबाचा भाऊ यहुदा हे राहत होते. हे सगळे जण आणि त्यांच्या बरोबर किती एक बाया आणि येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने एक सारखे प्रार्थना करीत राहिले. काय म्हटलेलं आहे? एक चित्तानं एक सारखे प्रार्थना करत राहिलेले आहेत. प्रार्थनेमध्ये खंड पडू देऊ नका. प्रार्थना अखंडित असली पाहिजे.
आज आमची प्रार्थना आहे का अखंडित? आम्ही सतत प्रार्थना करत आहोत का? आम्ही कामाला जाताना 2 सेकंदाची 4 सेकंदाची प्रार्थना करतो आणि निघून जातो, देवावरती सगळ्या गोष्टी सोपून देतो, परमेश्वरा तूच सांभाळ. अंतःकरणापासून ती प्रार्थना आली पाहिजे. प्रार्थनेमुळे चमत्कार घडून येतात. असे चमत्कार घडून येणाऱ्या प्रार्थना आमच्या पवित्र मंदिरामध्ये असायला पाहिजेत. पांगळ्या मनुष्याला बरं करण्याचा जो प्रसंग आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? प्रेषित 3:1 आणि पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस 9व्या ताशी वर मंदिरात चालले होते. कितव्या ताशी? 9व्या ताशी. म्हणजे दुपारी किती वाजता? 3 वाजता. दुपारी 3 वाजता. 3 वाजता आपण येऊ का? आपण नाही येऊ शकत. आणि हे फक्त एका दिवशी नाही, हे रोज त्या वेळेला प्रार्थना करण्याकरता जात होते. प्रियानो, प्रार्थनेचा परिणाम पुढे काय झालेला आहे आम्हाला पाहायला मिळतं. प्रेषित 4:4 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ज्यावेळेस या शिष्यांना पेत्र आणि योहान यांना धरण्यात आलेला आहे. आता तो सगळा प्रसंग मी वाचत नाही, परंतु त्यांना धरण्यात आलेला आहे आणि मंडळी त्यांच्याकरता काय करत आहे? प्रार्थना करत आहे. त्यांच्यावरती खटला चालवण्यात आलेला आहे, त्यांच्यावरती दोषारोप करण्यात येत आहेत आणि त्यांच्यासाठी मंडळी प्रार्थना करत आहेत. आणि पुढे असं 31व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, प्रेषित 4:31 आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर त्या जागेमध्ये ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हलली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. आमेन. प्रार्थना केल्यानं काय होतं? भूमी हादरलेली आहे, भूमी हादरून गेलेली आहे. आज आमच्या प्रार्थना इतक्या पॉवरफुल आहेत का? मुळात आम्ही प्रार्थनाच करत नाही म्हणून प्रार्थना पॉवरफुल होतच नाही. आम्ही प्रार्थना फक्त आमच्या गरजांकरता करतो. ज्या गरजा जगिक आहेत अशा जगिक गरजांकरता आम्ही प्रार्थना करतो. प्रियानो, परमेश्वराला माहिती नाही का की माझ्या लेकराला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे? तो सर्व पुरवणारा देव आहे, तो सर्व देतो. परंतु आम्ही आधी नीतिमत्व आणि त्याचं राज्य मिळवण्यासाठी झटपट केली पाहिजे, खटाटोप केला पाहिजे. आम्हाला सर्व जगिक गोष्टी देवाकडून हव्या आहेत. आणि प्रियांनो, आम्ही अशा प्रकारे आमचं जीवन जगत असतो. आज या 4 नांगरांकडे पाहत असताना त्या खलाशांनी त्यांचं जहाज स्थिर उभं राहण्याकरता 4 नांगर सोडलेले आहेत. आज पवित्र शास्त्रानं तुम्हाला आणि मला देखील हे 4 नांगर दिलेले आहेत. आम्ही हे 4 नांगर वापरले आहेत का? जर नाही तर लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये येणारे जे सर्व प्रकारची वादळ आहेत ती सर्व वादळ आणि त्या वादळांचा सामना करून आमचं जीवनरूपी नौका ही जर स्थिर करायची असेल तर आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आज आम्ही हा प्रण करू, आम्ही हा निश्चय करू की आजपासून आम्ही एकमेकांना देवाच्या वचनांबद्दल विचारू, आम्ही जाणून घेऊ, आम्ही एकमेकांबरोबर सहभागिता करू, वचनांची सहभागिता करू, आम्ही शिक्षण घेऊ, वचनांचं शिक्षण घेऊ. आम्ही भाकर मोडण्यामध्ये तत्पर असू. फक्त ती तत्परता इथं येण्यामध्ये नको, तर ती तत्परता येशूला अंगीकारून त्याप्रमाणे चालण्यामध्ये देखील असायला हवी. आणि आम्ही भाकर मोडताना आम्ही प्रार्थनेमध्ये देखील तत्पर असणं आवश्यक आहे. प्रियांनो, आज या देवाच्या वचनाकडे आम्ही पाहत असताना आम्हाला हे 4 नांगर घेऊन या पवित्र मंदिरामधून बाहेर पडायचं आहे. आणि आमचं जे अस्थिर झालेलं जीवन आहे, ते वैयक्तिक जीवन असेल, ते कौटुंबिक जीवन असेल, ते मंडळीच्या पातळीवरचं जीवन असेल, याला जर स्थिरता हवी आहे तर आम्हाला हे 4 नांगर धारण केल्याशिवाय आणि ते घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. परमेश्वर करो आणि आपल्या प्रत्येकाला हे 4ही नांगर संपूर्ण हयातीमध्ये आम्हाला ते वागवता यावेत आणि त्याप्रमाणे त्यांच्याद्वारे आपल्या प्रत्येकाचं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन हे स्थिर असावं, याकरता तो सहाय्य करू. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आम्ही जर हे 4 नांगर अजूनही आमच्या जीवनामध्ये घेतले नसतील, परमेश्वरा तुला प्रार्थना करतो, आज हे 4ही नांगर तू आम्हाला दे. आणि परमेश्वरा बापा, आमचं अस्थिर झालेलं जीवन तू स्थिर कर, तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा, याच्याद्वारे ही प्रार्थना विश्वासाने तुझ्या चरणी सादर केली म्हणून तू ऐक बापा. आमेन.